जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। तोरणमाळ पर्यटन स्थळाच्या विकासाला मिळणार गती। तोरणमाळ येथे मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर चौपाटी उभारणार असल्याने पर्यटकांची संख्या वाढणार। येणाऱ्या वर्षात तोरणमाळ फेस्टिवल आणखी आगळावेगळा आणि चांगला साजरा करणार। राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या तोरणमाळच्या विकासाला आता गती मिळणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील या पर्यटन स्थळाचा कायापालट करण्यासाठी प्रशासनाने मोठी योजना आखली आहे। पर्यटकांची संख्या वाढावी आणि त्यांना अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी तोरणमाळ येथे विविध विकासकामे हाती घेतली जाणार आहेत। विशेष म्हणजे यशवंतराव येथे चौपाटी विकसित करण्यात येणार असून मुंबईच्या मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर आकर्षक परिसर उभारण्याची तयारी सुरू आहे। सध्या सुरू असलेल्या जीप लाईनसोबतच इतर पर्यटन सुविधा वाढवण्यावरही प्रशासनाचा भर आहे। नुकत्याच पार पडलेल्या तोरणमाळ फेस्टिवलला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर पर्यटनाला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। येणाऱ्या वर्षात अधिक भव्य आणि दर्जेदार तोरणमाळ फेस्टिवल आयोजित करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर मित्तली सेठी यांनी ही माहिती देत तोरणमाळचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। पुढच्या वर्षाचं फेस्टिवल पण आम्ही आता प्लॅन करत आहोत। पहिला तर यशवंत लेक जी आहे त्याची डिसिल्टिंगचं प्रपोजल खूप वेळापासून पेंडिंग होता, तर त्याचं डिसिल्टिंग या वर्षात आता एप्रिल आणि मे मध्ये आम्ही आराखड्यामध्ये त्याचा समावेश केला आहे, तर त्याचे डिसिल्टिंग आम्ही करणार। सोबतच एक लेकचे अराउंड जे मेरीन ड्राईव्ह सारखा एक प्रपोजल आहे त्याला पण मान्यता दिली आहे, त्याच्यावर काम करण्यात येईल। झिप लाईन सोबत अजून ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज तिथे कशी ऍड करू शकतो त्याच्यावर सोबत काम चालू आहे। आणि थोडा ग्रामपंचायत मध्ये जे होमस्टेज आमचे आहेत सो दॅट रेसिडेन्शियल फॅसिलिटी वाढतील, त्याचा पण काम चालू आहे। आणि तिथे जे महाशिवरात्रीचा किंवा हे खूप सारे विजिटर्स येतात त्यांच्यासाठी एक भक्त निवासची फॅसिलिटी पण आम्ही यावर्षी सँक्शन केली आहे, तर त्याचा पण कन्स्ट्रक्शन यावर्षी सुरू होतो। सो पुढच्या वर्षाच्या फेस्टिवल मध्ये अजून नवीन ऍडिशन्स काय काय करता येईल आणि त्याला अजून मोठा कसा करता येईल त्याची तयारी आमच्या मार्फत आता चालू आहे।